श्रीमा भावे सर. मित्रो, कुरुंदकर केंद्रावनी मला इथे आमंत्रित करून जो बहुमान केला त्याबद्दल मी प्राध्यापक देव तसेच माझे मित्र पांडे आणखी दहिफळे यांचा अतिशय ऋणी आहे. नांदेड ह्या गावाविषयी मला पूर्वीपासून फार आकर्षण होतं आणि त्याचं पहिलं कारण असं की गत्रम माडखोलकरांची जी प्रमदवारा नावाची कादंबरी आहे ती कादंबरीचा बराचसा भाग हा नांदेड शहरात घडलेला आहे. तेव्हा मी ती कादंबरी वाचली, त्याला आता जवळजवळ 50 वर्ष झाली. पण तेव्हापासून माझ्या मनात होतं की हे नांदेड हे गाव आपण पाहिलं पाहिजे. मग पुढे नरहर कुरुंदकर पुण्याला यायला लागले. त्यांची वसंत व्याख्यानमालेत व्याख्यानं झाली, इतरत्रही त्यांची व्याख्यानं होत असत, कधीकधी चर्चा होत असे. तेव्हा मला नरहर कुरुंदकरांच्या विषयी फार आकर्षण वाटत असे. विशेषतः सावरकर वारले 66 साली, तेव्हा सत्यकथेने एक विशेषांक काढला होता सावरकरांच्यावरचा. त्यात नरहर कुरुंदकरांचा आणखी फडक्यांचा, यदी फडक्यांचा असे लेख सावरकरांवर होते. तर तेव्हा ते लेखही मी वाचले होते आणि एक निराळी प्रकारची विचारसरणी आहे असं माझ्या मनात आलं होतं. जागर वगैरे त्यांचे जे निबंध संग्रह आहेत तेही मी वेळोवेळी वाचले आणि म्हणून मला नांदेडला येण्याची उत्सुकता होती आणि ती उत्सुकता आत्ता अशा रीतीने पुरी झालेली आहे. म्हणून मी ह्या सर्वांचा ऋणी आहे. हे आता आपल्या सगळ्यांना स्पष्टच आहे की विज्ञानाने आपल्या जीवनात फार मोठाले बदल घडवून आणलेले आहेत. आता मी 72 वर्षाचा आहे आणि ह्या काळात मी स्वतः जे पाहिलेले बदल आहेत, म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी मी जन्माला आलो आणि आत्तापर्यंत जे बदल झालेले मी पाहतो ते पाहिल्यावर आपल्याला विज्ञानाने केवढी क्रांती केलेली आहे हे सहज कळून येतं. माझ्या लहानपणी म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदुस्थानाचं सरासरी आयुर्मान फक्त 32 वर्षाचं होतं आणि 32 वर्ष इतकं कमी आयुर्मान असण्याचं कारण असं होतं की जन्मलेल्या 5 मुलांपैकी 4 मुलं वयाच्या 5व्या वर्षाच्या आत मरत असत. आता हे आयुर्मान 64 वर्षापर्यंत गेलेलं आहे, दुप्पट झालं. हे सगळं कशामुळे झालं? कारण योग्य प्रकारची औषधं इथे निर्माण झाली, वेळच्या वेळी औषध पुरवण्याची व्यवस्था झाली, म्हणून माणसं जगायला लागली. एवढंच नव्हे, चांगल्या रीतीने जगायला लागली. माझ्यासारखा 72 वर्षाचा मनुष्य माझ्या लहानपणी म्हणजे कामातनं गेलेला असंच समजलं गेलं असतं. पण आता मी इतका प्रवास करून येतो, व्याख्यानं देऊ शकतो, वाचू शकतो. हे सगळं जे काही झालेलं आहे ते आपली आरोग्यपूर्ण जीवन झाल्यामुळे झालेलं आहे. हे जसा एक भाग आपल्याला दिसतो. दुसरा एक भाग असा आहे की अंतर. माझ्या लहानपणी एखादा मनुष्य पुण्याहून मुंबईला गेला, वास्तविक त्यात काहीच नाही, तरी देखील तो मुंबईहून पुण्याला आल्यावर सगळे लोक उत्सुकतेने त्याच्याभोवती गोळा व्हायचे आणि काय मुंबईत कशी स्थिती आहे, किती वेळ लागला, गाडी लेट झाली का, अशा तऱ्हेची प्रश्नोत्तरं व्हायची. त्यांनी आणलेली लोकल गाडीची तिकीटंसुद्धा मी अतिशय उत्सुकतेने पाहायचो की अरे एवढी तिकीटं एका माणसाजवळ एका दिवसात कशी गोळा होतात वगैरे. आता काय, माणूस चंद्रावर उतरला तर तो कसा उतरला हे सुद्धा आपण घरची बसल्या पाहू शकतो. अंतर हा प्रकारच आता उरला नाही. कुणी माणूस कुठेही पोचलेला असला तरी आपण मोबाईलवरून त्याच्याशी बोलू शकतो. अमेरिकेत इतके लोक गेलेले आहेत, रोज रात्री त्यांचे फोन येऊन आपलं जागरण होत असतं. तर असा हा सगळा बदल, अंतर हे नाहीसं झालं. आणि तिसरा भाग म्हणजे आपलं जीवन समृद्ध होण्याचा. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली लोकसंख्या 33 कोटी होती. आज 120 कोटीच्या वर लोकसंख्या गेलेली आहे. त्यावेळेला असं लोकांना वाटत होतं की एवढ्या माणसांना पुरेल इतकं अन्न आपला देश कसा पिकवणार, आणि खरोखर पिकवत नव्हताही. ऑस्ट्रेलियातनं गहू आलेत, ब्रह्मदेशातनं तांदूळ आलेत, अशा प्रकारे आपण जगत होतो. 64-65 साली लोकसंख्या 60 कोटीच्या वर पोचली होती. त्यावेळेला तर अशी स्थिती झाली होती की अमेरिकेतनं गव्हाणी भरलेली बोट जेव्हा मुंबईला उभी राहायची तेव्हा कुठे आपल्या घरात पानात गव्हाची पोळी पडत असे. अशा स्थितीत आता मात्र आपण इतक्या परिस्थितीला पोचलो की ह्या 120 कोटीपेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येला आपण अन्न तर पुरवू शकतोच, पण उरलेलं अन्न कुठे ठेवायचं असा प्रश्न निर्माण झाला. आणि सुप्रीम कोर्टाने सरकारला ऑर्डर दिली की फुकट वाटा, पण हे अन्न जाऊ द्या. ही एवढी प्रचंड क्रांती जी झाली अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा, ही कशामुळे झाली?
तर विज्ञानामुळेच झाली असं आपण म्हणतो. कारण नवीन प्रकारची बी बियाणं आली, नवीन प्रकारची खतं आली, हरित क्रांती झाली आणि एकूण उत्पन्न अन्नाचं वाढलं. अशा रीतीने आपण त्या विज्ञानाचा हा म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला हा एवढा मोठा फरक आहे. आणि आपण त्यातल्या त्यात ह्या विज्ञानाच्या प्रगतीत मागे पडलेला देश आहोत. ज्या देशात विज्ञान निर्माण झालं, वाढलं, पुढे सरकलं, विकास पावलं, ते जे युरोपातले आणि अमेरिकेसारखे देश आहेत, तिथे रोजच्या गरजा हा प्रश्न केव्हाच संपलेला आहे. ते आणखी निराळ्या गरजा निर्माण करून त्या कशा भागवायच्या ह्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. रोज अन्न मिळेल का नाही ह्याची चिंता तिथे कुणी आपल्यापैकी अनेक लोक युरोपात जाऊन आले असतील, अमेरिकेत जाऊन आले असतील, त्यांना त्यांच्या लक्षात येईल की असे काही प्रश्न तिथे उरलेला नाही आहे. त्यामुळे ते आता नवीन प्रश्न, उदाहरणार्थ विश्वाची उत्पत्ती कशी झाली, विश्वाची उत्पत्ती कशी झाली ह्याचा शोध घेण्यासाठी आपण पाहिलं की आल्प्सच्या तळात त्यांनी एक बोगदा खणला आणि त्या बोगदात तो महास्फोट घडवून आणण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे तर CERN नावाच्या संस्थेने तो महास्फोट घडवूनही आणला आणि त्यांनी जो अंदाज केला होता की महास्फोटा झाल्या ज्या प्रकारचे कण निर्माण होता येईल, परमाणू निर्माण होतात, तशा प्रकारचे परमाणू इथे निर्माण होत आहेत का नाही ते पाहायचे. आणि खरोखर तसे परमाणू तिथे निर्माण झालेले दिसले. ही जी विकट प्रगती विज्ञानाने केलेली आहे त्याचा साहजिकच आपल्या सगळ्यांवर प्रभाव पडलेला आहे. आणि आपण असं म्हणतो की विज्ञानाने आमचं आयुष्य साफ बदलून टाकलेलं आहे. अगदी खरं आहे, खरोखरच बदलून टाकलेलं आहे. पण हे सगळं म्हणत असताना आपण थोडासा घोटाळा करत असतो. तो असा की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची आपण थोडी गल्लत करतो. विज्ञान हे वेगळं आहे, तंत्रज्ञान हे वेगळं आहे. उदाहरणार्थ आत्ताच आपण पाहिलं की उत्तम प्रकारची औषधं आली आपल्याकडे. औषध हे तंत्रज्ञानाचं अपत्य आहे. औषधाचा फॉर्म्युला जो आहे, कशा प्रकारे निरनिराळी रसायनं त्याच्यात मिसळलेली असतात, हा जो फॉर्म्युला आहे हे विज्ञान आहे. हा दोन्हीतला फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे. मोबाईलविषयी आपण बोललो. मोबाईलमध्ये हा जो मोबाईल आपला आहे हा तंत्रज्ञानाने निर्माण केलेला मोबाईल आहे. पण ह्याच्या पाठीमागचं जे विज्ञान आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि त्या वेव्सचं रूपांतर करणं हे विज्ञान आहे. आपण पाहिलं की नवीन प्रकारची शेती आपण करायला लागलो, नवीन प्रकारची बियाणी नवीन प्रकारची जन्माला घालणं हे तंत्रज्ञान आहे. त्या बियाणे कुठल्या प्रकारच्या पिकांचा संकर करून बियाणं निर्माण करायचं हे विज्ञान आहे. हा सगळा फरक आपण लक्षात घेत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या तंत्रज्ञानाच्या आहेत त्या विज्ञानाला अर्पण करतो आणि विज्ञानामुळे आपलं जीवन सुधारलं आहे असं म्हणतो. खरं म्हणजे विज्ञान तुमचं जीवन सुधारतही नाही आणि ते विज्ञान हे तुमचं जीवन बिघडवतही नाही. विज्ञान हे विज्ञान म्हणून असतं आणि आपण त्याचे जे उपयोग करतो तो उपयोग जो तंत्रज्ञानात होतो ते तंत्रज्ञान महत्त्वाचं असतं. पुढचं तेव्हा हा फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे. हे मी मगाशी सांगितलं तसं विज्ञानाची तंत्रज्ञान हे आणि विज्ञान यांचा संबंध कसा नाही मुळात हे आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासावरून कळून येतं. अगदी आदिमानवाच्या स्थितीत तंत्रज्ञान निर्माण झालेलं होतं. दगडाला कशी धार लावायची, झाडाचं गोल असलेलं खोड कसं लोटत न्यायचं, हे सगळं तंत्रज्ञान आदिमानवानी विकसित केलेलं होतं. त्याचंच पुढे त्यांनी चाकात रूपांतर केलं आणि चाक वापरायला लागले. त्याच्यासाठी कुठलंही विज्ञान त्यांना लागलं नाही, केवळ अनुभवातनं त्यांना ते कळलेलं होतं. त्याच्यासाठी कुठलाही सैद्धांतिक विज्ञान हे निर्माण करावं लागलं नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यातला फरक असा आहे की विज्ञान हे संकल्पना निर्माण करतं, विज्ञान हे वस्तू निर्माण करत नाही. संकल्पना निर्माण करणं हे विज्ञानाचं काम आहे, उपयोगी वस्तू निर्माण करणं हे तंत्रज्ञानाचं काम आहे. ते तंत्रज्ञान आपण वापरतो
आणि आपण म्हणतो की विज्ञानाने हे तंत्रज्ञान, पण असं नाही आहे. प्रत्येक वेळेला विज्ञानातूनच तंत्रज्ञान निर्माण झालं असं नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा जवळचा संबंध 19व्या शतकात निर्माण झाला, की तेव्हा लोक केमिस्ट्रीतले विशेषतः रिझल्ट्स वापरून नवीन प्रकारचे रंग, नवीन प्रकारचे औषधे वगैरे निर्माण करायला लागले. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकच आहेत जवळजवळ. पण तसं नाही आहे. आपण त्याच्यात फरक करू शकतो. विज्ञानाची तत्त्व माहिती नसतानाही आपण तंत्रज्ञान वापरू शकतो. आता मला कुठे माहिती आहे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि कशात हे रूपांतर करण्याचे मोबाईलमध्ये कशा रीतीने मी बोलू शकतो आणि ते पुस्तक कसं आहे मला माहिती नसलं तरी लोक बोलत असतात. आपल्याला माहिती आहे की पानाची गादी चालवणाऱ्या लोकांच्या जवळही मोबाईल असतो आणि त्याच्यावरून ते बोलत असतात. तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्यातला हा फरक आहे. सायकल उदाहरणार्थ आपण चालवतो. सायकल चालवताना आपल्याला कुठे माहिती असतं की पाठीमागचं जे दाताचं चाक आहे आणि पुढचं जे दाताचं चाक आहे, पाठीमागच्या दाताचा एक फेरा एका फेऱ्याने चाक जितकं पुढे सरकतं त्याच्यापेक्षा मोठ्या चाकाने जास्त पुढे सरकतं. पाठीमागच्या चाकाची गती, पाठीमागच्या दातेरी चाकाची गती आपण पुढच्या दातेरी चाकाला देतो आणि म्हणून सायकल वेगात चालते. हे आपल्याला काय माहिती नसतं. आपल्याला एवढंच माहिती असतं की पॅडलवर पाय ठेवायचा, मग सीटावर उडी टाकायची आणि सीटवर बसून आपण सायकल चालवत असतो. हे कळण्यासाठी विज्ञानाची कोणतीही गरज लागत नाही. आता पूर्वीच्या मी मगाशी म्हणालो चाक निर्माण केलं आधी मानवानी किंवा त्याच्यानंतरच्या थोड्यात. चाक फार जुनी गोष्ट आहे. रामायण महाभारतातही आपल्याला चाकाचा उल्लेख सापडतो. म्हणजे 2,000 वर्षापूर्वी तरी लोकांना चाक माहिती असलं पाहिजे. ह्या चाकामुळे रथ ते चालवत होते. पण त्यांना ही कल्पना नव्हती की चाकामुळे हा प्रवास सुखकर का होतो. सुख ह्या शब्दाचाच खरं म्हणजे अर्थ त्या चाकाला बरोबर मध्यावर जर भोग पाडला असेल तर ते चाक व्यवस्थित चालतं आणि रस व्यवस्थित चालतो. सुख, चांगलं जिथे भोग पाडलेलं आहे चाकाला ते सुख, त्याच्यातून तो सुख हा शब्द निघालेला आहे. कारण ख म्हणजे भोग, तर ते भोग. पण आपल्याला आता माहिती आहे की चाकामुळे चाकाचा फारच थोडा भाग एका वेळेला जमिनीला लागलेला असतो, घर्षण कमी होतं, म्हणून चाकामुळे आपला प्रवास सुखकर होतो. ही घर्षण ही जी संकल्पना आहे ही विज्ञानाची संकल्पना आहे. चाक वापरणं, चाक तयार करणं हे तंत्रज्ञान आहे. तेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यात फरक असा आहे की तंत्रज्ञान हे अनुभवापासून पुढे जातं, विज्ञान हे अनुभवाच्या मागे जातं. अनुभवाचा उलगडा करणाऱ्या संकल्पना निर्माण करणं हे विज्ञानाचं काम आहे आणि अनुभवातनं ज्ञान घेऊन सुखकर अशी उपकरणं बनवणं हे तंत्रज्ञानाचं काम आहे. हा जर आपण फरक लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, विज्ञानाचा स्वभाव पारखण्यासाठी, विज्ञान काय करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला ते तंत्रज्ञानापेक्षा निराळं करून मग त्याच्याकडे पाहायला पाहिजे. तंत्रज्ञान आणि विज्ञान ह्यांच्यातल्या फरकाविषयी मी एवढा वेळ बोललो. त्यात आणखी एक भाग असा आहे की तंत्रज्ञान आणि विज्ञान हे, त्यापैकी विज्ञान हे तंत्रज्ञानावर अवलंबून आहे, पण तंत्रज्ञान हे विज्ञानावर अवलंबून असतंच असं नाही. कारण विज्ञानाला जी उपकरणे लागतात प्रयोग करण्यासाठी ती त्या तंत्रज्ञानातनं निर्माण झालेली असतात. म्हणून विज्ञानासाठी तंत्रज्ञानाची जरूर लागते. पण मी मगाशी म्हणालो तसं पुष्कळदा अनेक तांत्रिक उपकरणी, तांत्रिक गोष्टी ह्या विज्ञानाशिवायही लोकांनी बनवलेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा उद्देश आणि विज्ञानाचा उद्देश ह्यातही फरक आहे. तंत्रज्ञान हे सुखकर, आपलं आयुष्य सुखकर करणारी अवजारं बनवतं, तर विज्ञान हे संकल्पनांची निर्मिती करतं आणि ह्या संकल्पनांची एक उतरंड रचायची हा विज्ञानाचा खरा उद्योग असतो. त्यामुळे संकल्पनांची उतरंड कशी होते तयार, कुठून ह्या संकल्पना येतात. आता उदाहरणार्थ हे पहा, 1 2 3 4 5 6 7 वगैरे आपल्याला पूर्णांक माहिती आहेत. 0 1 2 3 4 5 6 7 हे पूर्णांक आपल्याला माहिती आहेत, हे अनुभवातून आलेले आहेत. आपण कुठली गोष्ट मोजताना 0 1 2 3 अशी मोजणी करत असतो. पण त्यातल्या 1 2 3 5 7 11 वगैरे संख्या अशा आहेत की ज्याला ती संख्या आणि 1 ह्याच्याखेरीज दुसऱ्या कशानेही भाग जात नाही.
त्याला आपण मूलसंख्या म्हणतो. ही मूलसंख्या काही त्या अंकात दडलेली आहे का? नाही, माणसाने ती त्याच्यात पाहिली. एकूण जे अंक आहे ते 0 1 2 3 ह्या अंकात आपण मूलसंख्या ही नवीन संकल्पना पाहिली. हे माणसाचं कर्तृत्व आहे. ही संकल्पना शोधून काढणं ह्याला विज्ञान म्हणतात. गणितशास्त्र हे अशा रीतीने निर्माण होतं. समसंख्या, विषमसंख्या, वर्गसंख्या ह्या सगळ्या मुळात आकड्यात नाही आहेत, त्या आहेत. ते म्हणजे आहेत की नाही तर माहिती नाही, अनुभवातनं ते आकडे आलेले आहेत. पण आपण त्याच्यात ही त्याच्यावर एक नवीन आरोप करतो त्या काही संख्यांवर, की ही मूलसंख्या आहे, ही समसंख्या आहे, ही विषमसंख्या आहे. तर ह्या अशा संकल्पना बनवणं हे विज्ञानाचं कार्य असतं. पुढे आता तंत्रज्ञान आपल्याला पुष्कळदा असं वाटतं, उदाहरणार्थ आता रेडिओ घ्या किंवा मोबाईल घ्या किंवा टी व्ही घ्या, आपल्याला असं वाटतं की हे विज्ञान आहे. पण तसं नाही, त्यातलाही आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगळं करता येतं. उदाहरणार्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा शोध हर्ट्झ नावाच्या वैज्ञानिकांनी 1888 साली लावला. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात आणि त्यांचं प्रसरण त्या पसरत असतात सारख्या. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं विद्युत लहरीत रूपांतर करणारं एक उपकरण मार्कोनीनी तयार केलं. आणि मार्कोनीनी ते उपकरण तयार केल्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी विद्युत लहरीत रूपांतरित व्हायला लागल्या. विद्युत लहरीत आवाजाचं रूपांतर कसं करता येतं हेही आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींनी ते लांबवर जायला लागलं आणि हा रेडिओचा शोध मार्कोनीनी लावला. त्याच्यासाठी आपल्याला कुठेही म्हणजे तुम्हाला माध्यम काही लागत नाही रेडिओसाठी, ते आपोआप तुम्हाला तिथे झालेला आवाज इथे ऐकू येतो. तेव्हा हा तंत्रज्ञान आणि विज्ञान यातील हा भेद आहे. तंत्रज्ञान मी म्हणालो तसं की नवीन उपकरणं निर्माण करतं, त्याची पेटंट्स मिळवतं आणि त्याच्यातनं जीवन समृद्ध करतं. ह्याच्या उलट विज्ञान हे नवीन नवीन संकल्पना निर्माण करतं आणि त्या संकल्पनांवरून आपल्याला पुढे जाता येतं. आता पुढे घ्या. संकल्पनांची ही जी गणितात विज्ञानात उतरंड असते, तशीच उतरंड आपल्याला इतरही अनेक विषयात दिसून येते. उदाहरणार्थ आपल्याकडचं सांख्य तत्त्वज्ञान घ्या. त्या तत्त्वज्ञानात सांख्य तत्त्वज्ञानात सुद्धा पुरुष, प्रकृती, त्याच्यानंतर प्रकृतीचे 3 गुण, पंचमहाभूत वगैरे ह्या सर्व संकल्पना आहेत. हे काही प्रत्यक्षात तुम्हाला काही कोणी प्रकृती दाखवत नाही, पुरुष दाखवत नाही. ह्या माणसाने मनाने तयार केलेल्या संकल्पना आहेत आणि ह्या संकल्पनांची एक आपण उतरंड करतो. विज्ञानातही आपण अशीच संकल्पनांची उतरंड तयार करत असतो. तर मग मागाशी आमचे दहीफळे म्हणाले तसे की खरोखरच विज्ञान आणि अध्यात्मात काही फरक नाही आहे का? तर तसं नाही आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात फार मोठा फरक आहे. आणि फार मोठा फरक असल्याचं कारण असं की विज्ञान हे असं धरून चालतं की माझ्या अनुभवाला जी सृष्टी येते ती माझ्यापेक्षा वेगळी आहे. मी माझ्या भावना, माझ्या आवडीनिवडी ह्यांच्याशी बाह्यसृष्टीला काहीही कर्तव्य नाही. ती एक तिऱ्हाईत सृष्टी आहे. तिच्यातनं मला जे अनुभव येतात, ज्या प्रकारचे अनुभव येतात, त्याच प्रकारचे अनुभव पांड्याने येतील किंवा दहीफळ्याने येतील, त्यात फरक असणार नाही. मला जर दगड कठीण लागत असेल आणि तो पांड्यानं कापसासारखा विसविशीत लागतोय, ही स्थिती होत नाही. त्यामुळे त्यांना ते जे शब्दातनं जी सृष्टी, त्यांच्या अनुभवाचं शब्दात रूपांतर करून जी सृष्टी उभी करतात ती, आणि मी माझ्या अनुभवाचं शब्दात रूपांतर करून जी सृष्टी उभी करतो ती, ह्यांच्याविषयी चर्चा होऊ शकते. त्यांच्याविषयी माझ्यात आणि त्यांच्यात चर्चा, वादविवाद होऊ शकतो. परंतु ही गोष्ट अध्यात्माच्या बाबतीत शक्य आहेच असं नाही. उदाहरणार्थ कित्येक आपल्याला माहिती आहे, देवावर विश्वास ठेवणारी देवलसी माणसं असं म्हणतात की मला अमक्या अमक्या वेळेला ईश्वराचा साक्षात्कार झाला. आता तो मनुष्य जर मला असं म्हणाला की मला अमक्या अमक्या वेळेला ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि तेव्हा अशी अशी परिस्थिती होती, मी म्हणेन की माझा तुझ्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे, तुला असा अनुभव आला असेल. पण जोपर्यंत तो अनुभव मला आलेला नाही तोपर्यंत मी त्याच्याविषयी चर्चाच करू शकत नाही, किंवा येईल असंही मला वाटत नाही तोपर्यंत मी त्याच्याविषयी चर्चाच करू शकत नाही.
किंबहुना आपल्याला असंही आढळतं की ईश्वराचा साक्षात्कार अला जसा होतो त्याच्यापेक्षा वेगळाच साक्षात्कार बला झालेला असतो. त्यामुळे एक सामान्य सगळ्यांच्या सारख्याच अनुभवाला आलेली गोष्ट तिथे असत नाही, ती चर्चेच्या बाहेरच राहते. हा विज्ञान आणि अध्यात्म ह्यातला मुख्य फरक आहे की त्याच्यात एक वादविवाद चर्चा अशक्य आहे. म्हणून जर्नल्स आपल्याकडे असतात. आमच्या कुलकर्ण्याने एखादा पेपर लिहिला, त्यात काही चूक असेल तर दुसरा मनुष्य ती दाखवून देऊ शकतो. तो म्हणू शकतो की त्यांनी जो प्रयोग केला त्यात अमुक अमुक एक त्रुटी राहिलेली होती. मागे एकदा असंच झालं होतं की पुण्याला एक बाई होत्या, सेंटोमिक्स जनतावरचं एक औषध असतं, सेंटोमिक्सच मला वाटतं ना, सेंट्रोमिक्स. तर त्या सेंट्रोमिक्स हे औषध त्या बाई म्हणाल्या मी कृत्रिम रीतीने तयार करून दाखवलेलं आहे. अमुक अमुक औषधं मिसळून मी ते कृत्रिम रीतीने तयार करून दाखवलेलं आहे. तो असा प्रयोग त्यांनी ते पेपर प्रसिद्ध केला. तेव्हा जर्मनीतले 2 शास्त्रज्ञ पुण्याला आले आणि म्हणाले माझ्यासमोर करून दाखवा तुम्ही, ते होत आहे का तयार? नाही होत आहे. म्हणून त्यांची PhD परत घ्यावी लागली. ही गोष्ट विज्ञानात शक्य आहे, अध्यात्मात अशी गोष्ट शक्य होत नाही. एखादा जर मनुष्य म्हणाला की माझ्या अनुभवानुसार असं होतं, आपण वाचतो आणि त्यात काही खोटं आहे असंही नाही. आपण जर गुरुदेव रानड्यांचं चरित्र वाचलं तर त्यांना आलेले नाना प्रकारचे आध्यात्मिक अनुभव दिलेले आहेत की संबंध घराला मोठमोठाले नाग विळखा घालून बसलेले आहेत असं त्यांना दिसत असेल. आता ते खरंच असणार, मी काही खोटं म्हणत नाही, पण ते त्यांना दिसलं ना, त्यांच्याबरोबरच्या कुणालाही तिथे दिसलं नाही. त्यामुळे आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वासून स्वस्थ बसावं लागतं. तर विज्ञान आणि अध्यात्म ह्याच्यात हा असा फरक आहे की तो बाह्यसृष्टीविषयी विज्ञान बोलत असतं. विज्ञान असं गृहीत धरून चालतं की मला किंवा कुणालाही पेक्षाही तिराईत आणि सगळ्यांना सारखाच अनुभव देणारी अशी एक सृष्टी आहे. त्याच्याखेरीज विज्ञान शक्य होणार नाही, हा विश्वास असल्याखेरीज. आता तुम्ही म्हणाल की हा विश्वास कशामुळे, तर हे गृहीतकच आहे, त्याला इलाज नाही. जसं आपण म्हणतो की 2 बिंदू जोडणारी रेषा असणारच, कशामुळे नाही, आहे तसं, एवढंच. त्याच्यानंतर सृष्टी ही विवेकशील आहे, म्हणजे तिच्यात खरं आणि खोटं एवढे 2च प्रकार संभवतात, बदला प्रकार त्याच्यात संभवत नाही. काही प्रमाणात खरं, काही प्रमाणात खोटं असं आपल्याला म्हणता येत नाही. पान हिरवं आहे किंवा पान हिरवं नाही, हे पान कमी हिरवं आहे, जास्त हिरवं आहे असं, पण हिरवं आहे का नाही ह्याच्याविषयी तुम्ही चर्चा करू शकत नाही. पुढे हा एक महत्त्वाचा भाग आहे. सृष्टीतील एका घटनेचा ती घटना इतर घटनांपासून विलग करून अभ्यास करता येतो. म्हणजे मी माझं अभ्यासाचं क्षेत्र त्या विशिष्ट घटनेपुरतंच मर्यादित करू शकतो, ती इतरांशी. पण इतिहासाचं आपण तसं करू शकत नाही. उदाहरणार्थ पानिपतची लढाई, की मी केवळ पानिपतच्या लढाईचा विचार करू शकत नाही, तिच्या पाठीमागे काय झालं, पुढे काय झालं, त्याचा त्या लढाईवर काय परिणाम झाला, हे सगळ्याचा मला विचार करावा लागतो. सृष्टीमध्ये नियमबद्ध हे सर्व गृहीतक आहेत. ह्याला काहीही म्हणजे एखाद्याने जर आपल्याला विचारलं की हे सगळं तुम्ही म्हणताय खरं, आपण एवढंच म्हणू की आत्तापर्यंत तरी ह्याच्या विरोधात काही निघालेलं नाही. उद्या जर ह्याच्या विरोधात काही निघालं, कुणी एखाद्याने म्हटलं की नियमबद्धता आहे ना, तुम्ही म्हणताय ना नियमबद्धता आहे, हे बघा ही घटना अशी घडते की ही तुमच्या कुठल्याही नियमात दाखवता येत नाही. आम्ही म्हणू एकतर आम्हाला नवीन शोध करावा लागेल नियमांचा, किंवा नवीन नियमांचा शोध करूनही नियम आढळला नाही तर आम्ही हे आमचं जे मूळचं गृहीत आहे ते जरा थोड्याफार प्रमाणात सौम्य करून घेऊ. सृष्टीतील घटनांचे वर्णन गणिताच्या साह्याने करता येते. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण गणितात प्रत्येक व्यवहार हा मांडू शकतो सृष्टीचा. त्याला एक गणितात रूपांतर करता येतं, इक्वेशन्स मांडता येतात. आणि ही गृहीतके सार्वत्रिक आहेत, म्हणजे पुण्याला एक आहेत आणि नांदेडला दुसरं आहे असं होत नाही. हे सगळं विज्ञानाचं मूळ तत्व आहे. हे गृहीत धरून मनुष्य किंवा वैज्ञानिक पुढे जात असतो. पुढे मग अशी म्हणालो तसं विज्ञानाचे निष्कर्ष चर्चेचा विषय होऊ शकतात, कारण ते सर्वांना सामान्य आहेत. आणि आता हे जे आहे हा फार महत्त्वाचा भाग आहे विज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने, की हे आपण संकल्पनांची ही उतरंड किंवा जाळं कशासाठी निर्माण करायचं. ही आपली आकांक्षा आहे की सृष्टी
ही आपण त्या जाळ्यात पकडू शकतो. म्हणजे सृष्टीत घडणाऱ्या प्रत्येक व्यवहाराचा खुलासा आपल्याला ह्या जाळ्याच्या साह्याने करता येईल. अजून तसं जाळं आपल्याला मिळालेलं नाही आहे, पण अशी ही आपली आकांक्षा आहे की खरोखर एक अशी असा एक आपल्याला सिद्धांत निर्माण करता येईल की ज्या सिद्धांताच्या आधारे आपल्याला जगातल्या प्रत्येक घटनेचं स्पष्टीकरण देता येईल. पूर्वी एकेकाळी असं वाटलंही होतं, म्हणजे न्यूटनच्या काळात न्यूटननी जेव्हा त्याचं मेकॅनिक्स बसवलं तेव्हा लोकांना असं वाटत होतं की सृष्टीतल्या आता सगळे आपल्याला गोष्टी कळू शकतील, पुरेसं ज्ञान मात्र घटनेचं आपल्याला असायला पाहिजे. सर्व इनपुट्स जर असतील तर त्या इक्वेशन्सच्या साह्याने आपल्याला कुठल्याही घटनेचं स्पष्टीकरण देता येईल. त्याच्यात एक डिइझम नावाचा प्रकारही निघाला होता. लोक असं म्हणायला लागले की देवाने एकदाच किल्ली देऊन ठेवले, घड्याळाला देतात तशी, आणि त्याच्यावर आता जग चालत राहिलं. आता देवाचा काही रोलच नाही सृष्टीमध्ये चाललाय. तेव्हा एकदा ती जी किल्ली दिलेली आहे त्या किल्लीचे जर वळसे आपल्याला कळले तर कुठल्याही घटनेचं स्पष्टीकरण देता येईल अशी तेव्हा समजूत होती. तेव्हा विज्ञानाच्या ह्या आकांक्षेचंच ते एक प्रतिबिंब होतं. पण आता लोकांना माहिती आहे की इतकं काही ते सोपं नाही आहे. एकतर सर्व घटनेतले सर्व इनपुट्स जे आहेत, सर्व काही घटक आहेत ते आपल्याला कळतातच असं नाही. आता संकल्पना कशी असते पहा, वस्तू खाली पडतात. हे म्हणजे काय, मनुष्याला दिसायला लागलं तेव्हापासून ती गोष्ट आहे. प्रत्येक वस्तू खालीच पडते. आता प्रत्येक वस्तू खालीच पडते ह्याचं पहिलं स्पष्टीकरण काय, एक सहज सुचणारं की पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे ओढून घेते. हे सामान्य स्पष्टीकरण झालं. पण न्यूटनचं हे वैशिष्ट्य होतं की त्यांनी हे स्पष्टीकरण सर्व विश्वाला लावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की सगळीकडेच गुरुत्वाकर्षण आहे आणि हे गुरुत्वाकर्षण तुम्ही थांबवू शकत नाही ना. म्हणजे कसं, आता विजेचा प्रवाह आहे, आपण वीज स्विच ऑफ करून वीज बंद करू शकतो, तसं इथे होत नाही. गुरुत्वाकर्षण सतत चालूच राहणार, तुम्हाला हवं असो नसो. तर गुरुत्वाकर्षण ही फार मोठी संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेत संबंध ग्रहमालिकेचा व्यवहार न्यूटनने बसवून दाखवला. त्याच्या आधी जे केपलर, कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांचे शोध होते, हे सगळे शोध आपल्याला ह्या गुरुत्वाकर्षणाच्या एका संकल्पनेनी त्याचा खुलासा करता येतो. ही संकल्पना एकदम किती शक्तिशाली असते त्याचं गुरुत्वाकर्षण हे त्यावेळेचं उदाहरण होतं. त्या गुरुत्वाकर्षणावर लोक इतके खुश झाले, लोकांना असं वाटायला लागले की वाह, काय आपण मनुष्य कुठल्या कुठे पोचला. आता गुरुत्वाकर्षणाला पर्याय नाही. सगळ्या जादूच्या खोल्यांची दारं आपल्याला उघडी झालेली आहेत ह्या किल्लीत. पण साहजिकच आता प्रश्न असा येईल की ह्या संकल्पना कुठून येतात, कुणाला सुचतात, कशामुळे सुचतात. पुष्कळदा आपल्याला काय वाटतं की, म्हणजे बहुतेक लोकांना काय वाटतं की आपण रोजच्या व्यवहारात नाही का अनेक प्रकारच्या युक्त्या वापरत आपल्याला सुचतं की हे असं असं केलं तर आपलं काम होऊन जाईल. उदाहरणार्थ समजा पोलिसांनी माझी स्कूटर पकडली वेगाने चालवल्यामुळे किंवा लाल दिवा लागलेला असताना मी पलीकडे गेल्यामुळे. आपल्याला माहिती असतं की एक 100 रुपये दिले, काय हे जे काय लाच आहे ही संकल्पना ही सुचली ना लोकांना. लाच ह्या संकल्पनेतनं अनेक गोष्टी खुल्या झाल्या. तर अशा तऱ्हेच्या संकल्पना सुचतात की काय असं लोकांना वाटतं, की ज्याला आपण कॉमन सेन्स असं म्हणतो. हा कॉमन सेन्स. लोक आता मी जर म्हणालो नाही, मी लाल दिवा तोडलेला नव्हता, मी दंड भरणार नाही, मी पैसे देणार नाही, भरू देत माझ्यावर खटला, तर होईल काय, चालेल, वर्षभर खटला चालेल, तोपर्यंत माझा लायसन्स जप्त केलेला असेल, मला स्कूटर चालवता येणार नाही, नाना भानगडी होती. त्यामुळे बहुतेक लोक म्हणतात की जाऊ दे, कशाला पाहिजे, कॉमन सेन्स काय सांगतो, द्या पैसे न व्हा मोकळे. हा कॉमन सेन्स जो आहे, ठोकळेबाज पद्धती, की ज्याला आपण मराठीत आजीचे घड्याळ विचार पद्धती म्हणू. तुम्हाला माहिती आहे आजीचे आजवळी घड्याळ कसले आहे, चमत्कारिक अशी कविता आहे केशव कुमारांची, म्हणजे आचार्यात्र्यांची. त्यात तिने काही ठोकताळे बसवलेले आहेत. म्हणजे आली ओटीवरी उन्हे मग पहा आजी 10 वाजले, ओटीवर उन्हा आली की 10 वाजतात, कोंबडा आरवला की 5:30 वाजतात. हे ठोकताळे आहेत. सावली पडली की. आता वास्तविक हे ठोकताळे काही खरेच आहेत असं नाही. उदाहरणार्थ 10:30 वाजता ऊन येईल ओटीवर, ते हिवाळ्यात येईल कदाचित, उन्हाळ्यात त्याच्या आधी ओटीवर ऊन आलेला असेल, पण लोक त्याचा विचार करत नाहीत. उपयोगी पडतंय ना आपल्याला हा ठोकताळा. 10:30 वाजलेत, घड्याळात ओटीवर ऊन आली, सगळ्यांच्याकडे तेव्हा घड्याळ नसत, चला शाळेत जाऊया दप्तर घेऊन.
हा जो ठोसर विचार ज्याला म्हणता येईल किंवा ठुकताळ्यांचा विचार म्हणता येईल किंवा आजीच्या घड्याळाचा विचार म्हणता येईल, ह्या विचारातनं विज्ञान निर्माण होत नाही. ह्या कॉमन सेन्स थिंकिंगला तिथे फारसा वाव नाही. नाहीच असं नाही, पण फारसा वाव नाही. कसा पहा, हे उदाहरण पहा. एखाद्या जवानाने बंदुकीतनं गोळी मारली, खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी गोळी मारली आणि त्याच वेळेला खांद्यावरून एक गोळी बंदुकीची तसलीच खाली सोडली. ह्या दोन गोळ्यांपैकी कुठली गोळी जमिनीला लवकर पडेल, जमिनीवर लवकर पडेल? आपल्याला असं वाटतं की किती अंतर तोडायचं आहे खाली पडताना खांद्यावरच्या गोळीला? एक 5 फूट, फक्त 5 फूट. आणि उलट आपण जी काय उडवलेली गोळी आहे तिला किती अंतर तोडायचं आहे? तिला सरळ अंतरही तोडायचं आहे, जवळजवळ काय अर्धा मैल किंवा 2 फर्लांग तरी, आणि पुन्हा खालीचंही अंतर तोडायचं आहे. त्यामुळे खांद्यावरून टाकलेली गोळी लवकर पडेल आणि उडवलेली गोळी उशिरा पडेल असं आपल्याला वाटतं. पण हे चूक आहे. किंवा कित्येकांना असंही वाटेल की उडवलेली गोळी तिला वेग दिलेला असल्यामुळे ती लवकर जाईल आणि खांद्यावरची गोळी उशिरा पडेल. पण विज्ञान तसा विचार करत नाही. ते म्हणतं दोन्ही गोळ्या सारख्याच पडतील. का? तर खरं म्हणजे आपल्या दृष्टीने महत्वाचं अंतर कुठलं आहे? वरून खाली. वरून खाली गोळीने तोडायचं अंतर हे 5 फूटच आहे आणि खांद्यावरून टाकलेल्या गोळीने पार करायचं अंतर ही 5 फूटच आहे. दोन्हीचं अंतर एकच आहे. ह्याला जो वेग दिलेला आहे तो वेग सरळ आहे, तो खाली नेणारा वेग नाही. त्यामुळे खाली फक्त गुरुत्वाकर्षणाचा जोर त्या गोळीवर आहे. म्हणून दोन्ही गोळ्या एकाच वेळेला जमिनीवर पडतील. पण हे आपल्याला आजीच्या घड्याळाच्या विचाराने पटणार नाही. पुढे दुसरं एक उदाहरण पहा. आपण समजा विषुववृत्ताच्या भोवती एक दोर गुंडाळला, घट्ट गुंडाळला. विषुववृत्ताच्या भोवती एक दोर घट्ट गुंडाळला आणि समजा विषुववृत्ताची लांबी 24,000 मैल आहे आणि असा तो दोर गुंडाळलेला आहे. मग काय केलं की तो दोर 40 फूट वाढवला, म्हणजे 24,000 मैल अधिक 40 फूट इतक्या लांबीचा दोर केला आणि तो दोर विषुववृत्ताच्या भोवती समान अंतरावर असा पसरला. असा पसरला तर ह्या दोन्हीत अंतर किती असेल? म्हणजे विषुववृत्त आणि हा दोर ह्याच्यात अंतर किती असेल? आपल्याला असं वाटतं 40 फूट म्हणजे काय की झाडकी पत्ती. 24,000 मैल कुठे आहे? त्याच्यात 40 फुटाची भर टाकली ती काय? काहीच फरक पडणार नाही. पण बघा बरं पुढचं कुठे गेला आपला नेक्स्ट. पण बघा बरं 6 फूट 4 इंच म्हणजे त्या अंतरात माणूस दोरा खालून जाईल इकडून तिकडे पलीकडे. इतका फरक पडतो गणित करून आपण बघितलं तर. तेव्हा इथेही तुम्हाला गणिताचा आश्रय घ्यावा लागतो. तुम्हाला केवळ ठुकताळ्यावरून हे अंतर किती असेल हे काढता येणार नाही. हा गणितीय विचारात म्हणजे वैज्ञानिक विचारात आणि कॉमन सेन्स विचारातला फरक आहे. आता हा नाही आधीच आता हा फरक का पडतो? म्हणजे जो कॉमन सेन्स विचार किंवा आजीच्या घड्याळाचा विचार आपल्याला नित्याच्या व्यवहारात उपयोगी पडतो तो विचार विज्ञानात का चालत नाही? ह्याचं कारण असं आहे की आपली हा व्यावहारिक विचार करण्याची जी पद्धत आहे ती एका वेगळ्या उद्देशाने तयार झालेली आहे आणि वैज्ञानिक विचार जी आहे ती वेगळ्या उद्देशाने तयार झालेला आहे. उदाहरणार्थ आपण मनुष्याने जेव्हा व्यावहारिक विचार करायला सुरुवात केली, कसं झालं असेल याचा जर आपण प्रयत्न करू पाहिला. माणसाने दगडाची हत्यारं बनवली. कशासाठी बनवली ती? की तो ज्या परिसरात राहत होता त्या परिसरावर जर कुणा प्राण्याचं आक्रमण व्हायला लागलं शेजारच्या भागातनं, समजा काही वाघ येऊन तिथून जायला लागले किंवा माकडे येऊन जायला लागली,
तर त्याच्या परिसरातली सगळी फळं ती माकडं खाऊन टाकतील आणि मग त्याला खायला काय मिळणार. तेव्हा दगड मारून टोकदार दगड मारून त्या माकडांना घालवून द्यायचं. म्हणजे परिसरावर काबू मिळवणं हे माणसाचं मूळ उद्दिष्ट आहे. मनुष्य काही खरं काय हे पाहायला जात नाही. माझं काम भागताय ना तेवढ्यापुरता तो विचार करतो. हा उत्क्रांतीत माणसाने घेतलेला विचार आहे आणि म्हणून त्याचा विचार हा असा ठोकताळे पद्धतीचा झालेला आहे. पण विज्ञान जे आहे, वैज्ञानिक विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा तो परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे याचा विचार करण्यासाठी झाला नाही. काय परिस्थिती आहे हे शोधून काढण्यासाठी झाला. सत्य काय आहे शोधण्याचा विज्ञानाचा कटाक्ष असतो आणि त्यामुळे तो विचार फार वेगळ्या तऱ्हेचा करावा लागतो. हा त्यातला दोन्हीतला फरक आहे. आणि ही गोष्ट म्हणजे एका अर्थाने आपली जी उत्क्रांती आहे तीच आपल्यावर अशा रीतीने एक ओझं होऊन बसलेली आहे की आपल्याला वैज्ञानिक विचार हा वेगळा करावा लागायला लागला. आणि हा वैज्ञानिक विचार आपल्याला जो खऱ्या अर्थाने सुरू झाला तो युरोपात जेव्हा प्रबोधन युग निर्माण झालं 15व्या शतकात तेव्हापासून निर्माण झाला. म्हणजे अनुभव जो आहे तो अनुभव जसाच्या तसा घ्यायचा नाही. आपल्या मनातल्या संकल्पना तो अनुभव कोंबून बसवायचा. हा जो विचार सुरू झाला त्या विचारातनं म्हणजे मी अनुभव जसाच्या तसा घेणार नाही, माझ्या विचारांचा शिक्का त्याच्यावर उमटवी, ही माणसाची जी अहंकारी वृत्ती निर्माण झाली त्यातून ते विज्ञान निर्माण झालं. तुम्ही पहा की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा अनुभव कधीही आलेला नव्हता. कुणालाही आजसुद्धा सहसा येणार नाही. जो अनुभव आला, ज्याला म्हणतात जो अप्रत्यक्ष अनुभव आला, तो 1837 साली आला की जेव्हा दुर्बिणीतनं दुसऱ्या एका ठिकाणी काही तारे हलताना दिसले की जे हलतच नसतात खरे, ते आपण पृथ्वी फिरते म्हणून हलताना दिसतात असा जेव्हा शोध लागला तेव्हा ती कोपर्निकसची थिअरी आपण मान्य केली. म्हणजे खऱ्या अर्थाने मान्य झाली इतक्या उशिरा. पण कोपर्निकसनी मांडल्याबरोबर लोकांनी ती घेतली थिअरी की हरकत नाही, बघूया पुढे काय होत आहे, पुढे काय गंमत येते, पुढे काय गंमत येते. आणि त्यातून न्यूटनचं गुरुत्वाकर्षण आणि त्याच्यानंतरचं मेकॅनिक्स सगळं उभं राहिलं आणि आपण अनुभवावर ताबा मिळवला. हा त्यातला फरक आहे. पुढे दुसरा एक विज्ञानात फरक पडतो, विज्ञान आणि नेहमीच्या व्यवहारात. तो म्हणजे विज्ञानात आपल्याला फार मोठ्या संख्यांचा विचार करावा लागतो की जो विचार आपल्याला नेहमीच्या व्यवहारात करावा लागत नाही. हल्ली आता करावा लागलाय रुपयाचं अवमूल्यन झाल्यानंतर. म्हणजे आपण जेव्हा म्हणायला लागलो की 1,76,00,000,000,000 लोकांना विचारच करावा लागला की किती शून्य येत आहेत लिहायची. तर तो आताचा समजा, पण कधीच इतका मोठा विचार करावा, इतक्या मोठ्या संख्यांचा विचार करावा लागत नाही. पण विज्ञानात मात्र फार मोठ्या संख्यांचा विचार करावा लागत असतो. प्रकाश सेकंदाला 1,86,000 मैल वेगाने जातो. 1,86,000 मैल दर सेकंदाला. हा विचार, हा आकडा केवढा मोठा आहे. आणि मग आपण प्रकाश वर्षात अंतर मोजायला लागतो. म्हणजे एका वर्षाचे सेकंद त्याला 1,86,000 गुणा आणि तितके मैल घ्या. हा प्रचंड मोठा विचार जो आहे आकड्यांचा, हा विचार आपल्याला विज्ञानात करावा लागतो, व्यवहारात करावा लागत नाही, ठुकताळ्यात तर बसत नाही. पूर्वी लोकांना असं वाटत असे अगदी 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत की सृष्टीत आपल्याला जी अत्यंत मोठमोठाले पर्वत दिसतात, दर्याखोरी दिसतात, वाळवंट दिसतात, ही वाळवंट कसं निर्माण झाली असतील, कुणी निर्माण केले असतील, हे एवढे सह्याद्री विंध्याद्री सारखे पर्वत कसे निर्माण झाले असतील, कुणीतरी ईश्वरानेच ते इथे आणून रचले असावेत. किंबहुना न्यायाचं जे तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला असं वाटतं न्याय हे केवळ अनुमान प्रमाण वगैरेसाठीच आहे. तसं नाही आहे. न्याय हा शेवटी ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी तयार झालेलं विज्ञान आहे, तयार झालेली विचारसरणी आहे. आणि त्यात हेच आहे, म्हणजे युक्तिवाद हाच आहे की ही जी सृष्टी निर्माण झाली हिच्या पाठीमागे काहीतरी रचना आहे आणि रचनेनुसार कुणीतरी ते बनवली असली पाहिजे. कुंभार जसा मनात काहीतरी रचना धरून मडकं तयार करतो, म्हणजे रचना ज्याच्या पाठीमागे आहे असं तयार करण्यासाठी कुणीतरी लागतो. त्याप्रमाणे रचना जगाच्या पाठीमागे आहे म्हणून तिचा रचनाकार कुणीतरी असला पाहिजे, म्हणून ईश्वर आहे. हे त्या न्यायाचं शेवटचं प्रकरण आहे खरं म्हणजे, ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करणं हे. आणि का अस्तित्व सिद्ध करायचं हे सुरुवातीला दिलेलं आहे की
जर ईश्वर नसेल तर त्याची कृपा व्हावी असं कुणाला वाटणार नाही. म्हणजे मग लोक जे यज्ञ वगैरे करायला सांगतात आणि त्यातनं जी दक्षिणा मिळते ती दक्षिणा लोकांना मिळणार नाही. तेव्हा आपण सिद्ध केलं पाहिजे की ईश्वर आहे, आणि मग त्याच्यासाठी हे सगळं तयार झालं. तसं तर असं लोकांना वाटत असे हे सगळं झालं कसं. पण 19व्या शतकाच्या शेवटी लोकांनी असा विचार मांडला, आणि भूगर्भशास्त्रातल्या लोकांनी असा विचार मांडला की हजारो वर्ष वारे वाहतात, पावसाची कमी जास्तपणा होतो, त्याच्यातनं वाळवंट निर्माण होतात, पावसामुळे धूप होते, धूप होऊन माती निसटून जाते, मग जे काय उरतं ते उंच उंच पर्वत उरतात. ह्याला शेकडो लाखो वर्ष लागतात. हे एका क्षणात किंवा 10 मिनिटात झालेली गोष्ट नाही. त्यामुळे हे लाखो कोट्यावधी वर्षाचा कालखंड आपल्याला तपासावा लागला. जेव्हा डार्विननी उत्क्रांतीची स्थिती मांडली तेव्हा त्याला फॉसिल्स कित्येक वर्षापूर्वीच्या, हजारो वर्षापूर्वीच्या फॉसिल्स विचारात घ्याव्या लागल्या. हा विचार जो काही आपला कॉमन सेन्स विचार आहे त्याच्यात येणं फार अवघड आहे, येणारच नाही. म्हणजे पुढे हे एक फार गमतीचं उदाहरण आहे की एक आपण पेला घेतला आणि त्या पेल्यात पाणी घेतलं. ह्या पाण्यात ह्यात किती अणू असतील ह्या पाण्यात, ह्याचा जर विचार केला तर लोकांनी असं विचार केला की एक पेल्यात पाणी घ्या, त्या पाण्याच्या प्रत्येक अणूला तांबडा रंग द्या की जो विटणार नाही असा रंग द्या. मग ते पाणी समुद्रात ओतून टाका, मग समुद्र घुसाळा आणि पुन्हा पेला भरून घ्या. त्यात किमान एक तरी तांबडा अणू तुम्हाला आढळेलच. म्हणजे समुद्रात जितके पेले पाणी आहे त्या पाण्यापेक्षा जास्त अणू ह्या एका पेल्यातल्या अणूत आहे. हा विचार तुम्हाला कधीही आपल्या नेहमीच्या विचारात सांगता येणार नाही. तर असं हे विज्ञानाचं स्वरूप आहे. पुढे होतं कसं पुष्कळदा की आपल्यावर विचारांचा पगडा बसलेला असतो आधीच्या, आणि त्या आधीच्या विचारांचा पगडा बसलेला असल्यामुळे आपल्याला नवीन गोष्टींचा विचार करता येत नाही. ती एक आपल्याला बेडीच बनून राहते. आणि जी बेडी विशेषतः आपला हा जो कॉमन सेन्स विचार असतो ह्याच्यात असते. म्हणजे उदाहरणार्थ मागे मी मुंबईला राहत होतो तेव्हा माझे एक सहकारी होते. ते मला म्हणाले की भावे असं करायचं की एक खूप रेल्वे पोलीस नेमायचे आणि प्रत्येक गाडीत जे कोणी माणसं असतील त्या सगळ्यांची तिकीटं तपासायची लोकलमधल्या. तेव्हा मी म्हणालो हो पण इतके पोलीस नेमायचे आणि ते तपासायचं, ह्या सगळ्या खर्च जो होईल तो खर्च कसा काय म्हणाले, दंडातच तो सगळा खर्च भरून येईल. मी त्यांना म्हणालो असं पहा, समजा सगळ्या प्रवाशांनी विचार केला की आता आम्ही तिकीटच काढणार तर मग ह्या सगळ्या पोलिसांचं काय होणार. हा बीडी पाहिजे खाली, एडी बाय बीडी पाहिजे. ते चुकलेलं आहे, काहीतरी टाईप करण्यात चुकलेलं आहे. तर तीच गोष्ट ह्या बाबतीत झाली की चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू ह्यांचं जे गुणोत्तर आहे हे पूर्णांक संख्यात लिहिता यायला पाहिजे असा लोकांचा आग्रह होता. विशेषतः पायथागोरियन जे लोक होते, पायथागोरस नावाचा एक मोठा पंथ होता, त्यांचं म्हणणं असं होतं की एडी बाय बीडी हे आपल्याला उत्तर, एडी बाय बीडी हे उत्तर आपल्याला 3/4 5/7 असं काहीतरी लिहिता यायला पाहिजे. हो ते सगळंच चुकलेलं आहे. ते सगळंच त्या मुलींनी छापाई टायपिंगची चूकच करून टाकलेली आहे. असं तो मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की ती पूर्णांकात म्हणजे वर पूर्णांक आणि अंशात पूर्णांक आणि छेदात पूर्णांक अशा रीतीने आपल्याला ते मांडता यायला पाहिजे असा लोकांचा आग्रह होता. आणि हे मात्र असं निघालं की तुम्ही कशाही प्रकारचा चौरस घ्या, ते तुम्हाला मांडता येणार नाही. अशा तऱ्हेचं ते झालं.
तेव्हा हा विचार जो काही होता, हा मी म्हणालो तसा हा कॉमन सेन्स पद्धतीचा विचार होता. कारण तुम्ही 2 रेषा काढल्यात, हा त्यावेळेला पूर्णांकातच रेषा काढत असत, अपूर्णांकात सुद्धा रेषा त्या लोकांना मान्य नसत. तर त्यामुळे त्यांचं कुठल्याही 2 रेषांचं गुणोत्तर हे नेहमीच पूर्णांकांच्या गुणोत्तरात असायचं. म्हणून ह्याचं उत्तर काढणं हे लोकांना फार अवघड गेलं, की काय आहे हे संख्या, नवीन जी संख्या निर्माण झालेली आहे 1/√2 किंवा √2, ही कुठून आणायची. ह्याचा उलगडा 19व्या शतकाच्या शेवटी झाला. हे जे आकडे आहेत ह्यांना आपण इरॅशनल नंबर म्हणायचं, आणि हेही आकडेच आहेत. लोक म्हणायला लागले √2 हा आकडा कशावरून आहे, √2 म्हणून काहीतरी असेल, पण तो आकडा कशावरून, ते टेबल आहे असं का म्हणू नये, किंवा ती खुर्ची असं म्हणून त्याला आकडा का म्हणायचा, अंक का म्हणायचं, संख्या का म्हणायचं, असा प्रश्न निर्माण झाला. आणि ती संख्या का आहे ह्याचं एक उत्तर 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आपल्याला मिळालं. पण गंमत म्हणजे ह्याचं उत्तर ॲरिस्टॉटलनी तेव्हाच देऊन ठेवलेलं होतं. ॲरिस्टॉटल म्हणाला होता, पुढचं, ॲरिस्टॉटल म्हणाला होता की 2 रेषाखंडांचे गुणोत्तर पूर्णांकातच मांडता येते, ही जी खुणगाठ आहे हीच कशावरनं खरी आहे, तुम्ही असं का मानून चालता. असं जर लोकांनी मनात धरलं असतं तर कर्ण आणि बाजू यांचं गुणोत्तर पूर्णांकात मांडता येत नाही याचं आश्चर्यच वाटलं नसतं. हा प्रश्न आपला आपण निर्माण केला की ते पूर्णांकात असलं पाहिजे, पण ते पूर्णांकात का असावं ह्याचा आपण कधीच विचार केला नाही. तेव्हा ते पूर्णांकात नाही ह्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही, की बहुधा उलट आहे, पूर्णांकात आलं तरच आश्चर्य वाटायला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. कारण इरॅशनल नंबर्सची संख्या ही रॅशनल नंबर्सपेक्षा फार मोठी आहे. तर असा हा विज्ञानातल्या विचार पद्धतीचा प्रकार आहे. विज्ञानाचा हा जो स्वभाव आहे हा आपल्याला नेहमीच्या अनुभवातनं पकडता येत नाही. आपण एखाद्या माणसाच्या स्वभावाविषयी काही ना काही आडाखे बांधू शकतो आणि त्याच्याशी तशा तऱ्हेचा व्यवहार करू शकतो, पण विज्ञानात हे चालत नाही. पुष्कळ लोक, म्हणून मला नेहमी वाटतं की पुष्कळ लोक म्हणतात की आम्ही विज्ञान शिकवू, ते लोकांना हसत खेळत शिकवू, मनोरंजक करून शिकवू. ठीक आहे, जे विज्ञान घडलेलं आहे ते तुम्ही कदाचित मनोरंजक करून सांगू शकाल, पण जर त्याच्या ठिकाणी नवीन विज्ञान तयार करण्याची शक्यता निर्माण करायची असेल तर त्याला आपण हे सांगितलं पाहिजे की बाबा रे, आत्तापर्यंत ज्या विचाराने विज्ञान घडलं तो विचार सुद्धा सोडून तुला निराळा विचार करावा लागतो, तेव्हा नवीन विज्ञान निर्माण होतं. हे त्याच्या मनावर जोपर्यंत आपण बिंबत नाही तोपर्यंत आपल्याला अशी प्रगती साधता येत नाही. तेव्हा इतकं बोलून पुन्हा तुम्हा सगळ्यांचे आभार मानून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद सर.